गातानाही प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. गाता ऐकता हरिगुण एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. रामायण ऐकत आहात, कदाचित प्रसंग झाला असेल नसेल मला ज्ञात नाही, पण अभंगाला अनुसरून आहे. राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं. आता वेळ कमी असल्यामुळं पटकन मेलं द्या, वेळ कमी राहिला आपल्याला. आणि लंकेवर विजय मिळवला आणि सीता मातेला घेऊन अयोध्येत आले. अयोध्येत आल्याच्या नंतर ऐका, ज्यानं जशी जशी कामगिरी केली, अधिकार परतवे तसं तसं त्याला बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण आथपासून इथेपर्यंत ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी केली, त्या हनुमंतरायाला मात्र प्रभू रामचंद्राने काही दिलं नाही. ऐका, सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, देवा हो, ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली, लंकेचा शोध घेतला, ऐका मला येऊन पहिल्यांदा भेटले, एवढं काही केलंय सर्व हनुमंतरायाने, रामायणातून हनुमंतराय बाजूला काढले तर रामायणात राम शिल्लक राहिल्यासारखं वाटत नाही, आणि हनुमंतरायाला तुम्ही काही दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काही नाही. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काय नाही. सीता माता म्हटली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हटले, दे, तुला काय द्यायचं तर. सीता मातेनं प्रसन्न होऊन आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. ऐका बरं, प्रसन्न झाले की माणसं काही पण द्यायला तयार असतात. हे 20,000चं घड्याळ आहे भाऊ, हे काय मी विकत नाही घेतलं, मला वाढदिवसाला गिफ्ट दिलं एकाने. हे अंगठी पण गिफ्ट आहे, एकाने एक लॉकेट आहे गिफ्ट दिलंय, एकाने ब्रॅसलेट गिफ्ट दिलंय. जे दिलंय ते दिलंय. आता इथं कीर्तन झाल्यावर 2-4 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम थोडाच आहे. काय सांगता, कुणाच्या मनात काय येईल कधी, बरोबर आहे ना? हे बघा, तुम्ही हसून माझं नुकसान करू नका, बरोबर आहे? बरं, ज्याला घालायचं त्याने हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच राहतात महाराज, बरोबर आहे ना? ज्याला घालाय, काही बाया म्हणतील, महाराज हा तुम्हाला अंगठी घालायची हो, पण आमच्याकडे आम्ही आणली नाही. पोथा पण चालतील, मी बनवून घेईल, अडचण काय? काही तुम्ही मोठ्या मनानं द्या, मी स्वीकारेल, काही प्रॉब्लेम नाही त्याच्याला. जे दिलंय ते अहो, प्रसन्न झाल्यावर काय देत नाहीत लोक, चला बोला. प्रसन्न झाले की पुण्याचा माणूस बी संभाजीनगरला कथा करू शकतो. संभाजीनगर मध्ये कथाकार नाहीत का? प्रसन्नता ज्याच्यावर आहे त्याला अंत माणूस. लक्षात ठेवा बरं का. प्रसन्न झाल्यावर काय मिळत नाही हो, बोला. प्रसन्न झाल्यावर जीव सुद्धा देतात लोक. बाकीचं काय घेऊन बसला तुम्ही? सीता मातेनं बहुमोल नवरत्नाचा हार दिला, हनुमंतरायानं हार घेतला. सगळ्यांना कथा भाग माहितीये, मणी फोडायचे, पायचे फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणजे, हनुमंता नवरत्नाचा हार आहे तो, मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देत आहे? हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यामध्ये मी माझ्या रामाला पाहते. सीता माता म्हणले, हनुमंता या मण्यात कुठं राम असतो का? हनुमंतराय म्हणले, याच्यात राम नाही. म्हणे नाही, मग याचं माझ्याजवळ काम नाही. जो नाही राम का वो नाही काम का. मग तो आव्हाड बी असू द्या. जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी, और संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. म्हणून म्हणतात, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. लक्षात ठेवा बरं का. देवाचे एक राम नाम माणसाला तारणार आहे. लुटो मजा हरि नाम की, ऐसी बकत ना आएगी. एक दिन यारी माल मता सब मिट्टी में मिल जाएगी. जय सिया राम. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यात राम नाही, हारच फेकून दिला महाराज. नवरत्नाचा हार फेकून दिला हनुमंतरायानं. आता तुम्ही बोलत चला. तुम्ही आता कीर्तन झाल्यावर घरी चालला, तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची एक आहे रावणाची. कोणती उचलाल? रामाची. पुढे गेल्यावर 2 मूर्त्या लागल्या, एक रामाची एक रावणाची. पण रामाची आहे पितळाची, रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल? बोला ना महाराज. रावण आहे पण तोळ्यावर जातोय ना, आता करणार काय आम्ही, नाविलाज आहे. ऐका, हनुमंतरायानं नवरत्नाचा हार फेकून दिला. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणते, हनुमंता माझ्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार तुम्हाला दिला आणि राम नाही म्हणून तुम्ही फेकून दिला. तुमचा हा देह आहे, या देहात तरी राम आहे का? हनुमंतराय म्हणले, मैया या देहात राम आहे काय विचारताय कशाला? समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली, फाडली छाती, आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिला. आता जर एखाद्याची छाती फाडली तर नुसत्या विमल सितार गोवा महाराजाची